जय जवान जय किसान मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत चिखली, जिल्हा बुलढाणा या गावी. आपल्या सोबत एक विद्यार्थी, एक प्रगतशील शेतकरी, एक अभ्यासू व्यक्तिमत्व, असा दुहेरी तिहेरी संगम असणारा एक होतकरू शेतकरी आपल्या सोबत आहे. तर आपण फक्त जाणून घेऊया की इथं पहिला प्रयोग झालेला आहे स्ट्रॉबेरीचा. तर आपण त्या स्ट्रॉबेरीच्या फील्डवरती इथं आहोत. आपण फक्त जाणून घेऊया की स्ट्रॉबेरी फील्ड मध्ये काय आहे आणि शेतकऱ्यांनी काय करायला पाहिजे. हा प्रयोग पहिलाच आहे आपल्या एरियामध्ये, बरोबर आहे. तर शेतकऱ्यांनी काय करायला पाहिजे आणि काय नाही करायला पाहिजे हे बिलकुल आम्हाला तुझ्याकडनं ऐकायला आवडेल. पण याच्या अगोदर तुझा थोडक्यात परिचय आणि तुझा मोबाईल नंबर. माझं नाव पृथ्वीराज विलास चव्हाण. मी बुलढाणा जिल्हा चिखली तालुक्याचा रहिवासी आहे. माझा मोबाईल नंबर 8446530503. कंपॅरिझन जर गेलं स्ट्रॉबेरी क्रॉपमध्ये आणि बाकीच्या क्रॉपमध्ये, तर स्ट्रॉबेरी क्रॉप हे बेनिफिशियल आहे. कारण की आपलं विदर्भामध्ये सोयाबीनची लागवड, हरभरा, तूर यांना एवढं हमी भाव नाही व उत्पादन आहे बट रेट नसल्यामुळे ते शेतकऱ्यांना पुरवडत नाही. तर त्याच्या कंपॅरिझनमध्ये जर बघितलं तर फळबागा, स्ट्रॉबेरी पीक हे त्यांना पुरवडेल. जेणेकरून म्हणजे की स्ट्रॉबेरी हे महाबळेश्वरमध्ये उगते. आपल्या इकडे जे स्ट्रॉबेरी खायला येते मार्केटला ते पूर्ण तिकडून येते व फ्रेश नसल्यामुळे एवढे काय विशिष्ट चव नसल्यामुळे कोणी एवढा रिस्पॉन्स नाही त्याला. बट जर आपण आपल्या विदर्भामध्ये जर स्ट्रॉबेरीची लागवड केली व उत्पन्न घेतलं, ते शेतकऱ्यांनाही फायदेशीर राहील व इतर सर्व जणांना स्ट्रॉबेरी खायला मिळेल. व व स्ट्रॉबेरीचे हेल्थ बेनिफिशियल पण आहे. लागवड किती तारखेची आहे? ही लागवड माझी 25 नोव्हेंबरची आहे. बट ही लागवड आपण अर्ली करू शकतो. यावेळेस माझ्याकडनं पण थोडी लेट लागवड झालेली, जेणेकरून जर लवकर लागवड केली तर उत्पन्न जास्त निघेल. कारण की जेवढी जास्त थंडी व टेम्परेचर कमी असल्यामुळे ती फायदेशीर ठरते. बर, आपण किती तारखेला याची लागवड करू शकतो रब्बीच्या हिशोबाने? रब्बीच्या हिशोबाने आपण ऑक्टोबर मंथ मध्ये लास्ट वीक पासून लागवड सुरू करू शकतो. आणि पुढे 45 दिवसानंतर फ्लॉवरिंग व फ्रुटिंग स्टार्ट होईल. बर, याच्या एका रोपाची किंमत किती? याच्या रोपाची किंमत अशी काही स्पेसिफिक माहित नाही, बट अकॉर्डिंग टू 11, 12, 13 व्हेरायटी नुसार प्लांट मिळेल. बर, एका हे आपलं क्षेत्रफळ किती आहे पूर्ण? आपलं हे क्षेत्रफळ 10 गुंठे. 10 गुंठ्यात 6000 रोपांची लागवड केली. 10 गुंठ्यामध्ये 6000 रोपांची लागवड केलेली आहे. याला किती दिवसानंतर फळधारणा सुरू झाली? 50 ते 60 दिवसाच्या दरम्यान फळधारणा सुरू झाली. बर, आता किती उत्पन्न निघालं याच्यापासून? किती किलो मध्ये? आतापर्यंत जर बघितलं तर 10 गुंठ्यात मी नियर अबाउट 1.5 क्विंटल पर्यंत माल प्राप्ती केली. 1.5 क्विंटल म्हणजे 150 किलो? हो, 150 किलो पर्यंत. बरं, याला बाजार भाव काय मिळतोय? आता आपल्या इकडे लागवड नसल्यामुळे मला बाजार भाव सुमारे 500 रुपये किलो या दरम्यान मी शेतातूनच थेट विक्री करत आहे. व म्हणजे असं राबवत आहे की तुम्ही स्वतःच्या हाताने स्ट्रॉबेरी येऊन पिक करून घेऊन गेले तर फ्रेश स्ट्रॉबेरी असल्यामुळे बाजार भाव चांगला मिळतो. बरोबर आहे. आणि आपले इथले कस्टमर लाईक पण करत हो, त्या गोष्टीला. इव्हन त्या गोष्टींना कसं की आजपर्यंत कोणी स्ट्रॉबेरी एवढी शेती बघितली नाही व त्यांना अशी फ्रेश स्वतःच्या हाताने अनुभवल्यामुळे ते बाजारभाव चांगला मिळेल. बरोबर. तर अजून काय प्रयोग आहे येणाऱ्या वर्षासाठी? येणाऱ्या वर्षासाठी तर असं काही ठरवलं नाही, बट जर आपण बघितलं तर आपल्याकडे जर फळबागा असल्या तर त्यात आपण आंतरपीक म्हणून हे स्ट्रॉबेरीची लागवड करू शकतो. आंतरपीक म्हणून कुठल्या पिकामध्ये आपण? म्हणजे जर आपल्याकडे जर फळबाग जसे की जांबाची बाग असेल तर त्याच्या सावलीच्या दरम्यान आपण दोन्ही झाडांच्या मधामध्ये याची लागवड करू शकतो. बरं, आता जर शेतकऱ्यांनी जर लागवडीचा विचार केला तर तुमच्याकडे आम्हाला याची रोपं मिळतील का? हो, शेतकऱ्यांनी जर लागवड करायचा निर्णय घेतला तर मी माझा मोबाईल नंबर सांगितलेलाच आहे. तुम्ही त्याच्यावर ते कॉन्टॅक्ट करून पुढच्या वर्षीची बुकिंग सांगू शकता व मी पूर्ण मार्गदर्शन व सल्ला देईल त्यांना उत्पन्नापर्यंत. काही आमचे शेतकरी आहेत ते तुमच्याशी नक्की कॉन्टॅक्ट करतील. हो, तुम्हाला तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचण्याचा प्रयत्न करतील. तुम्ही फक्त त्यांना एक चांगला सल्ला आणि हो, तुम्ही तुमच्याकडनं त्यांना रोपं मी माझ्या परीनं जेवढे होईल तेवढं पूर्ण मार्गदर्शन करेन. म्हणजे आमचा एक तसा शेतकरी मित्रांनो ऍग्रीकल्चर मध्ये एज्युकेशन पण घेतोय, अभ्यास पण करतोय. आता तू कोणत्या वर्षाला आहे BSc ऍग्रीला? मी सध्या
बारामती येथे 3ऱ्या वर्षाला BSc ॲग्रीचे शिक्षण घेत आहे. शिक्षण घेता. बर, तर ही संकल्पना कुठून सुरुवात झाली? ही संकल्पना म्हणजे अशी सुरू झाली की माझे वडील प्रामुख्याने शेतकरी व शेतीत जोडधंदा असणारे एक व्यावसायिक आहे व चव्हाण बीज भंडार प्रायव्हेट लिमिटेड नावाने प्रसिद्ध असल्यामुळे मी त्यांच्यासोबत नाशिककडे गेलो होतो. तिकडे मी बघितलं की आपलं कांदा बी तिकडे उगते आणि त्याच भागात मी स्ट्रॉबेरी बघितली. तर त्या कल्पनेतून असं सुचलं की आपलं बियाणे जर तिथे उगते त्या भागात तर ती स्ट्रॉबेरी आपल्या इकडे का उगणार नाही. क्या बात. ते ट्रायल करून बघण्यामुळे ते असं ठरवलं की आपण आपल्या इकडे लागवड करून बघू व पुढे काय होते ते बघू. त्याप्रमाणे मी केली व त्यात यश मिळालं. यश मिळालं. बरं. चालेल, अशीच नवीन नवीन तुझी प्रगती होत राहो, असेच नवीन प्रयोग तू आपल्या एरियामध्ये घेऊन येऊ आणि शेतकऱ्यांना नवीन असं एक उत्पन्नाचं साधन निर्माण करून दिलं त्याबद्दल प्रथमतः मी तुझे आभार व्यक्त करतो. धन्यवाद. आणि आपले शेतकरी नक्कीच तुझ्याशी संपर्क साधतील हो. आणि तू त्यांना एकदम चांगलं मार्गदर्शन करशील आणि हो. त्यांना एकदम चांगलं उत्पन्न मिळेल आणि येणारं वर्ष तुझ्यासाठी भरभराटीचं येईल हो. अशी एक आशा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद.